आपण सामन्याला सुरुवात करायची. याच्यानंतरचा सामना असेल बाबदे लक्ष्मीकांत बोलसे की आपण आपला सामना खेळण्यासाठी तयारीत राहायचं आहे. डुक्कर सुबोध ठाकूर ची चढाई आपण मैदानावरती पाहतोय. राधाकृष्ण नवीवाडी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, एक संघाचा आधारस्तंभ म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. उंची आणि आता परत त्याचा खेळ या स्पर्धेमध्ये संघासाठी चांगलाच राहिलाय. अनेक स्पर्धा आपण पाहिल्या. सुट्टी कशी काय भेटते ना संघासाठी नक्कीच प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगला खेळ दररोज त्याला प्रत्युत्तर ओंकार बारामती जशी प्रदान केलेला ओंकार यावेळेला मात्र बाद होतो. अरे भाईला माते गुलाल काय पाहू ना पुढील सामना खेळण्यासाठी ज्या दोन संघांना पुकार दिला गेला त्या दोनही संघांनी तयारीत राहायचं आहे. मित्रांनो, कोणत्याही परिस्थितीत आपण फार वेळ घेऊ नका, कारण या स्पर्धेची हे दुसऱ्या फेरीतील सामने सुरू आहेत. बरेचसे सामने अजूनही शिल्लक आहेत आणि अंतिम सामन्यापर्यंत पोहोचण्यासाठी बराच वेळ लागणार आहे. त्यामुळे आपण प्रत्येक सामन्याला महत्त्व द्या. प्रत्येक सामन्याचा जो मधला वेळ आहे, सामना संपल्यानंतरची जी 5-5 मिनिटं आपली 5-10 मिनिटाची जी वेस्टेज चालली आहे तो वेळ आपल्याला वाचवायचा आहे. अन्यथा या ठिकाणी आम्हाला सामाधिकाऱ्यांना सूचना द्याव्या लागतील की पहिला जो सामना संपेल इथे मैदानावरती भूर्दंड बसला तर मात्र आपला कुठेतरी नुकसान होईल, आपल्या संघाचं नुकसान होईल. तर हा नुकसान आपण स्वतःहून करून घेऊ नका आणि आम्हालाही देखील आयोजकांना इथे कुठला कठोर निर्णय घ्यायला देखील लावू नका. आम्हाला स्पर्धा ज्या पद्धतीने या स्पर्धेचं नियोजन करण्यात आलंय त्याच पद्धतीनं एक सुंदर स्पर्धा या मैदानावरती ही तालुक्याची स्पर्धा याची चर्चा संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये झाली पाहिजे. कारण ही स्पर्धा आपण पाहिलं तर घराघरामध्ये पोचतंय की पीजी स्पोर्ट चॅनलच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं सुरू आहे आणि जे लाईव्हच्या माध्यमातून आमच्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग आमच्या या स्पर्धेशी जोडले गेलेले आहेत त्यांचे देखील मी या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ उंदरगाव व जय हनुमान क्रीडा मंडळ उंदरगाव यांच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. मैदानावरचा चालू सामना आपण पाहतोय. श्री गणेश आधाड वर्सेस राधाकृष्ण नवीवाडी अशा दोन बलाढ्य संघांमधली ही लढत या मैदानावरती संपन्न होत असताना दोन्ही संघांकडे जर आपण पाहिलं तर 2-2 गुण स्कोरबोर्डला आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुशील वाडकरची चढाई आपण मैदानावरती पाहतो. 2 नंबरची जर्सी परिधान केलेला श्री गणेश आधाड संघाचा एक अष्टपैलू खेळाडू ज्याच्याकडे पाहिलं जातं. आज संघाकडे पाहिलं तर अजिंक्य पाटीलची कमतरता आहे. परंतु आज संघात आपण पाहिला तर अमेश पाटील, सुनीत, ओंकार, सुशील, आविष्कार अशा खेळाडूंचा सूचक खरं तर एक चांगलं टीमवर्क यांच्याकडे आहे. खरं तर बऱ्याच
दिवसानंतर हे सर्वजण एकत्र आले. लगेच प्रत्येक कबड्डीपटू हा हंगाम सुरू होण्याची वाट पाहत असतो, परंतु आता हा हंगाम या स्पर्धेचा सुरू झालाय. आहे गेम दादा. आपल्याला माहिती आहे की काही दिवसात आचारसंहिता देखील लागणार आहे, त्यामुळे कुठेतरी स्पर्धा थांबतील पुन्हा एकदा थोड्या दिवसासाठी. बस रेडवरच केलाय आता त्याला रेड तो मारत धाव हे काही पॉईंट नाही दिले पाहिजे, नाहीतर तो गेली तरी बरोबर संपली रेड ही बघ. रेडर पण नाही चौकात आराम त्याला टच करायचं बाहेर एवढा दहा पाठीवर येईल ना. मुंबईला एवढी मुंबईला हे कसं इकडे तांगड्या इकडे स्टेपिंगवर मध्ये फालतू कोण आणि तर बचाव झाला थर्रेडचा ओंकारसाठी 2-2 असं क्षेत्ररक्षण लागलंय. 12 नंबरचा जर्सी परिधान केलेला श्री गणेश आधार संघाचा. शेट फाटली रे. बांधली बघ असते ते काय करायची गरजच नाही, लावून टाकून घ्या म्हणजे असाच ठेवा तिघांनी जाऊन घ्यायचे पण लवकर टीमचं नाव काय आदर्श दिलं ओमकार? हा काय आदर्श पुढं काय बोल. काय आदर्श बोल तर मग नाव टाकायचं. आदर्श कुठं म्हणतात सामना मध्यंतरासाठी थांबतोय. जी लढत आपण मैदानावर बघतोय श्री गणेश आधार वर्सेस राधाकृष्ण नळवाडी. या सामन्यामध्ये मध्यंतरपर्यंत श्री गणेश आधार हा संघ 5 गुणांनी आघाडीवर आहे. तर पुढच्या सामन्याला पुन्हा एकदा मी सूचना देतोय, बापदेव लक्ष्मी खान आणि पण बघा स्वेटर पण दिसत नाही. पण स्पर्धा बघायची आहे. या खेळावरचं प्रेम आहे, या खेळाडूंवरचं प्रेम आहे, जे इथपर्यंत त्यांना घेऊन आले. ओमकार टी शर्ट जाम ताणतंय लागला. लोणाचा मोजा आला कुठेतरी मध्यंतरच्या पुढे हा सामना सुरू झालाय आणि एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळतो, परंतु अजूनही वेळ शिल्लक आहे. सुपूतला ते प्रयत्न करावे लागणार आहेत नळवाडी संघासाठी. त्याला सांग किती वाजला ओमकार? चालू सामना संपल्यानंतर बापदेव लक्ष्मीखार बापूजी जोसरांजण असा सामना आपण पाहणार आहोत. सूर्य मात्र पूर्णपणे वेळ घेण्याचा प्रयत्न करतो. त्याला माहिती आहे की संघाकडे आघाडी आहे ती शिकवण्याचा पूर्णपणे प्रयत्न सुरू आहे. स्टेप नाही भेटत मोर काढल्या जुना जाणता कसलं बोलतात ते आला तर तो बघ सिंगलच बाजार करताना समज नाही काय गरज नाही. थर्डला ट्राय कर ना. तो ऐकणार आहे का? तो नाही काय
आपल्याकडे 7ची लीड आहे, टायमिंग घालवायचा. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं असताना 7 गुणाची आघाडी ही श्री गणेश आदाड या संघाकडे आहे. जाऊ दे, इकडे एक कव्हर होत आणि सामना अजूनही शिल्लक आहे. या शेवटच्या 5 मिनिटांमध्ये काय बदल होईल या सामन्यावरती हे मात्र सांगता येत नाही. खरं तर मगाशी आपण ऐकलं की खरं तर या कबड्डी खेळाला चांगले दिवस आलेले आहेत आणि आपण जर पाहिलं तर ते नियोजनातून देखील दिसायला पाहायला मिळतं. इथे एक सांघिक खेळ पाहायला मिळतो या श्री गणेश आदाड संघाच्या बाजूला. पूर्वीचा खेळ आपण पाहिला, पूर्वीचा खेळ देखील आपण पाहिलाय. एक 10-15 वर्ष जर मागे आपण गेलो अगदी 2000 सालामध्ये तर इतका फारसं काही नियोजन नसायचं. कुठेतरी मोठे असे मार्च साईडला असायचे आणि त्याच्या बाजूला त्या कंपाऊंड केलेला असायचा मैदानावरती आणि फार फार तर 3000 बक्षीस हा मोठा असायचा. ढाकाला बघा. परंतु आता आपण वैयक्तिक 1500 रुपये सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी दिलाय. आणि त्यावेळेचा जर खेळ आणि त्यावेळेला जर इतके मोठे प्लॅटफॉर्म असते तर मला वाटते आपल्या मुरुड तालुक्यातून जास्तीत जास्त खेळाडू तिथपर्यंत पोहोचले असते. कारण आजही रायगड जिल्ह्यामध्ये आपण कधी चर्चा केली तर कोणीही सांगेल की या मुरुड तालुक्यामध्ये जे खेळाडू घडले ते आधी इतर तालुक्यांमध्ये सुद्धा नव्हते. परंतु आता सर्वच खेळाडूंना संधी मिळत आहेत. अगदी आपण आपल्या तालुक्याचा विचार केला तर बरेचसे खेळाडू मुंबईसारख्या ठिकाणी देखील चांगला खेळ करतायत. कारण बऱ्याचशा वेळेला त्यांचे स्टेटस पाहायला मिळतात की कुठेतरी पारितोषिक पटकावलंय. त्यापैकीच हा संघ देखील या ठिकाणी खेळतोय. या संघातील खेळाडू देखील आधार संघातील खेळाडू देखील तिथे पाहायला मिळतात. खरं तर हेच आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून करायचं असतं की कुठेतरी पुढे गेला पाहिजे आपला तालुक्यातील खेळाडू. 4 ते 3 मिनिटं एक पॉईंट गेला तरी चालेल. चला पुढचा सामना खेळण्यासाठी बापदेव लक्ष्मीखार, बापूजी देव दोसरांजण आपण मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचं आहे. 3 टीम ही तुमची टीम. दोन्ही संघांना विनंती करतोय. बापदेव लक्ष्मीखार, बापूजी देव दोसरांजण. कडक आहे, बोनसलाच फक्त. कवर आहे चान्सच नाही दिली पाहिजे. तयारच राहतो असं वाटतं. त्याने डाय टाकली तर पायात. त्याला रनिंग मध्येच मला तर काय 30 सेकंद खाल्ली त्यांनी. इकडे हाय लावली. आता बसला तर तो तिसरा आहे. काय गरज नाही आल्या ट्राय करायची. मार खाऊन घ्यायची गरज नाही. एवढी लीड असताना 30 सेकंद तिथं आऊट होऊन थर्ड नाही आऊट व्हायचं. नवीन पोरांना तर चान्स. चला बापदेव लक्ष्मीखार, बापूजी देव दोसरांजण आपण मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचं आहे. मैदानावरचा सामना संपलेला आहे. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा. मुंबईवाला येऊन फक्त बापूजी देव दोसरांजण, बनवणार ते मेहनत ते करणार. बापदेव लक्ष्मीखार. एक दिवस येशील. गडबडच नाही केली. ते कॉर्नर गेला का त्याला चान्स मिळाला. आपण रुपया श्रीगणेश या गावात एकदा असं 7 रेड्याला गेलेले त्याला. एक गुणाची 2 गुणाची आपली होती आणि असंच लास्टचा रेडर आला. हात द्यायला संकेत गेला. एकटाच रेडर संकेत गेला आणि लास्टची 3rd रेड
आणि त्यांच्या तिघ जण चला मैदानावरचा चालू सामना संपलेला आहे. बापदेव लक्ष्मीकार बापूजी देव दोसांना दोन्ही संघाला विनंती असेल आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. फायनल कॉल आहे आपल्याला. चला डीजे वाजवा थोडासा.